एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अशोक खरात याला हात दाखवताना आता नाशिकमधील माजी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ समोर आलाय। बंधुबाबा अशोक खरात हेमंत गोडसे यांना हात बघून भविष्य सांगत असल्याचा हा व्हिडिओ आहे, तो समोर आलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ बघायला मिळते। बंधुबाबा अशोक खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची चर्चा होती। आता या चर्चेला दुजोरा देणारा व्हिडिओ समोर आलाय। नाशिकमधील माजी खासदार हेमंत गोडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी बंधुबाबा अशोक खरातकडे भविष्य बघण्यासाठी गेल्याची चर्चा होती। हेमंत गोडसे यांचा बंधुबाबा अशोक खरात याला हात दाखवतानाचा हा व्हिडिओ कधीच आहे हे मात्र अस्पष्ट आहे। अशोक खरात याला हात दाखवतानाचा नाशिकमधील माजी खासदार हेमंत गोडसे यांचा हा व्हिडिओ आता आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। लक्ष्मण, खरं तर अनेक नेते यामध्ये आहेत, ते त्याच्या खरातकडे जायचे असा उल्लेख केला जात होता, मात्र आता व्हिडिओ सुद्धा दिसतोय अशोक खरात याला हात दाखवताना नाशिकमधील माजी खासदार हेमंत गोडसे दिसतायत। अमित, खरं तर आपण यापूर्वी देखील बघितलेलं होतं की हा जो बंधुबाबा आहे अशोक खरात याचे अनेक राजकीय नेत्यांबरोबर पुढाऱ्यांबरोबर संबंध आहेत आणि अनेक नेते पुढारी हे त्या बाबाला हात दाखवण्यासाठी जात होते। मात्र या सगळ्याबाबतचे पुरावे व्हिडिओ जे आहेत ते मात्र समोर येत नव्हते। मात्र नाशिकमधील शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय की माजी खासदार हेमंत गोडसे हे त्या बंधुबाबा अशोक खरातला आपला हात दाखवत आहे आणि हात दाखवत असताना हा बंधुबाबा अशोक खरात या सगळ्यावरती अर्थात त्यांचा हात बघून काही गोष्टी सांगतोय आणि त्या गोष्टी लिहून घेण्यासाठी देखील एक माणूस टेबलवरती पेन आणि कागद घेतलेला आहे आणि पेन आणि कागद घेतलेला हा व्यक्ती हे सगळे नोट डाऊन करतोय। अर्थात बंधुबाबा अशोक खरात त्या ठिकाणी असलेला हेमंत गोडसेंचा हात बघतोय आणि एक बाजूला हा व्यक्ती जो आहे तो बंधुबाबा अशोक खरात जो आहे तो त्यांना ज्या काही उपाय सांगतोय किंवा ज्या काही गोष्टी सांगतोय त्या नोट डाऊन करण्यासाठी एक व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी दिसतोय। तो व्यक्ती कोण आहे हे समजू शकलेलं नाही आहे। मात्र हेमंत गोडसे यांच्या बाजूला दिसणारे जे दोन लोक आहे ते देखील त्याच सिन्नर तालुक्याच्या परिसरामधले आहे। जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे ते लोक आहे आणि त्यांच्यासोबत आतमध्ये एका हाफ जॅकेटवर बसलेले ते हेमंत गोडसे आहेत आणि हेमंत गोडसे हे देखील त्या बाबाकडे जात होते हे आता या व्हिडिओवरून अगदी स्पष्ट झालेलं आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की नाशिकमधले अनेक लोकप्रतिनिधी, माजी आमदार, खासदार हे त्या बंधुबाबाकडे आपला हात दाखवण्यासाठी जात होते। अर्थात निवडणुकीमधला निकाल बघण्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी काही तोडगे, काही उपाय जे आहेत ते त्या बाबाला विचारले जायचे आणि त्यानंतर निवडणुकीमध्ये ते सगळे उपाय केले जायचे आणि त्यानंतर निवडणुका लढल्या जायच्या। अशा प्रकारची प्रक्रिया जी आहे ती नाशिकमधल्या अनेक राजकारण्यांची होती, अशी फक्त चर्चा होती। मात्र ही या चर्चेंना, या सगळ्या चर्चांना आम्ही दुजोरा देणारा हा व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये माजी खासदार हेमंत गोडसे हे त्या ठिकाणी असलेल्या त्या बंधुबाबा अशोक खरातला हात दाखवत आहे आणि एक टेबल आहे, त्या टेबलच्या समोरच्या बाजूला हेमंत गोडसे बसलेले दिसते आपल्याला दृश्यांमध्ये आणि मागच्या बाजूला जो कोट घातलेले व्यक्ती आहे तो बंधुबाबा अशोक खरात आहे आणि तो अशोक खरात त्यांना हा हात दाखवतोय। हे ठिकाण सिन्नर किंवा तिकडचं नाही आहे, तर हे ठिकाण कळते जी माहिती मिळते हे ठिकाण देखील नाशिक शहरातलंच आहे, ज्या ठिकाणी अशोक खरातला हात दाखवण्यासाठी स्वतः माजी खासदार हेमंत गोडसे त्या ठिकाणी गेलेले होते। त्यांनी देखील या बंधुबाबा अशोक खरातला हात दाखवलेला होता आणि निवडणुकीपूर्वी काही तोडगे, काही उपाय जे आहेत ते त्याच्याकडून जाणून घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेवरती, या प्रकरणावरती स्वतः हेमंत गोडसे काय प्रतिक्रिया देतात किंवा त्यांचे याबाबत काय स्पष्टीकरण येतं त्यानंतरच याबाबतची स्पष्टता होईल। याचं कारण असं आहे, कारण हात बघणारा जो बाबा आहे तो जेलमध्ये आहे, तो कस्टडीमध्ये आहे आणि दुसरा समोर हात दाखवणारा व्यक्ती दिसतोय ते म्हणजे हेमंत गोडसे, ते मात्र बाहेर आहे। त्यामुळे तेच या सगळ्या प्रकरणाचं सत्य जे आहे ते सांगू शकतील। मात्र अशा पद्धतीनं एका बंधुबाबाला हात दाखवला जातोय आणि तो देखील निवडणुका जिंकण्यासाठी दाखवला जातोय आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या एकूणच पुरोगामित्वाला नख लागणारी ही गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं राजकारणी ज्यांचा आदर्श खरंच तर समाज घेत असतो, समाजातला प्रत्येक घटक नेत्यांना आपला आदर्श मानत असतो, तेच नेते जेव्हा अशा बंधुगिरीच्या, बाबागिरीच्या मागे लागतात तेव्हा मात्र सामान्य माणूस या बंधुगिरीच्या आणि बाबागिरीच्या आपसुकपणे त्याच्या नादी लागतो आणि त्यातून हे असे सगळे कृत्य आणि त्यातून हे असे सगळे अशोक खरात सारखे मोठे बाबा, मोठे बंधू जे आहेत ते समाजात उभे राहत असतात आणि ते समाजाचा एक प्रकारे शोषण करत असतात। आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची, या व्हिडिओची देखील आता तपासणी होईल का, या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल का, असे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जाऊ लागलेले आहे। अमित, बरं लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।